घर जरी छोटं असलं तर जे सुख आहे ना मित्रांनो, ते कितीतरी लाखो करोडो रुपयांपेक्षा जास्त आहे. आता आपण इकडे चाललो होतोच, पण जाताना जो काही नजारा बघायला मिळाला आहे ना, सगळी अशी वस्ती आहे आणि समोरच आपल्याला इकडे समुद्र बघायला मिळतोय. पूर्ण अगदी घनदाट झाडी आहे. तुम्ही बघाल ना रस्त्याच्या दोन्ही साईडला बघा, पूर्ण अगदी मित्रांनो घनदाट झाडी. आणि बघा ना, अक्षरशः रस्त्यातून आहे ना अशा वाफा येतात मित्रांनो. ते काही मच्छीमार बांधव आहेत, ते सर्व जाळी वगैरे आपण एक म्हणतो ना विणण्याचं काम चालू आहे या ठिकाणी. कसला नजारा आहे फक्त तुम्ही एकदा बघा. इथे मस्तपैकी आम्ही त्या टायमाला खुर्च्या वगैरे टाकून बसलो होतो. पाण्याला भरती तर बघा कसली जोरदार भरती आहे. पूर्णपणे पाणी येते आणि इथं आपटतं आहे. ती अगदी टच आहे बघा, अगदी समुद्राला टचच मित्रांनो आपल्याला हे मंदिर आहे ना त्या ठिकाणी बघायला मिळतं. काय बोलू आता, म्हणजे इकडे बघू शकता पूर्णपणे ह्या ठिकाणी अगदी रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला ह्या ठिकाणी हा समुद्र बघायला मिळतोय. नमस्कार मित्रांनो, मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, कोकणामध्ये आहे ना हल्ली आता जिकडे पडतोय तिकडे पाऊस पडतोय, नाही तर काहीच नाही. आता पण बघा पूर्णपणे पाऊस वगैरे अगदी पडून गेलेला आहे. आणि आत्ता आपण सफर करत आहोत वेल्दूर या गावाची. खूप सुंदर आणि निसर्ग संपन्न असं गाव म्हणजेच मित्रांनो हे वेल्दूर गाव. चला आजच्या व्हिडिओतून हे संपूर्ण जे गाव आहे ना ते मित्रांनो बघण्याचा प्रयत्न करूया. आत्ताच पाऊस पडून गेला आहे, रस्ता अगदी पूर्णपणे भिजलेला आहे बघा. आपण चाललो आहोत वेल्दूरला. ॲक्च्युली मित्रांनो वेल्दूरला जेटी देखील आहे आणि वेल्दूरला आपण एक म्हणतो ना की समुद्राची एक सफारी देखील तुम्हाला पाहायला मिळते. सी व्ह्यू टुरिझम या नावाने मित्रांनो बोटिंग देखील त्या ठिकाणी चालते. आता नाही, आता पावसाळा त्यामुळे बंद आहे, बट बाकी दिवसांमध्ये तुम्हाला तिकडे बोटिंगची देखील मित्रांनो सुविधा उपलब्ध आहे. सो नक्कीच मी त्याचा नंबर देखील तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. आपल्या मित्राचाच तो एक व्यवसाय आहे. आणि समोरच बघा श्री स्वयंभू सिद्धेश्वर मंदिर, ह्याची देखील आपण व्हिडिओ केलेली आहे. पूर्ण अगदी घनदाट झाडी आहे. तुम्ही बघाल ना रस्त्याच्या दोन्ही साईडला बघा, पूर्ण अगदी मित्रांनो घनदाट झाडी आहे. बट रस्ता मात्र तसा चांगला आहे, त्यामुळे काही हरकत नाही. जरा कसं थोडं सावकाश जावं लागतं, कारण कसं आहे पावसामुळे जरा थोडाफार रस्ता असं गुळगुळीत झालेला आहे, त्यामुळे जरा थोडं सावकाश जावं लागतं. आणि बघा ना अक्षरशः रस्त्यातून आहे ना अशा वाफा येतात मित्रांनो. तुम्हाला दिसतंय की नाही कळत नाही. हे बघा, हे समोर बघा, अक्षरशः ना रस्त्यातून म्हणजे अशा वाफा येत आहेत. कारण ऊन एवढं पडतंय आणि मध्येच अशी एखादी सैरवून गेली ना की मग असं काहीसं बघायला मिळतं. हे बघा पूर्ण अगदी वाफा निघत आहेत. वेल्दूर गावामध्ये तुम्ही बघाल ना मित्रांनो तर तुम्हाला धोपावे दाभोळ जेट्टी तिकडे देखील तुम्हाला जाता येतं. म्हणजे इथून मधूनच जाता येतं, मधूनच इथून एक रोड आहे, तिकडून तुम्ही गेलात तिकडे डायरेक्टली धोपावे जेट्टीला देखील जाऊ शकता. आणि रानवीची इथून देखील एक रोड आहे, तिकडून पण तुम्ही डायरेक्ट धोपावे गावामध्ये जाऊ शकता. बट आता आपण चाललो आहोत वेल्दूरला. आपल्या मित्राचंच हे गाव आहे, बट आता तो काय आपल्यासोबत नाही आहे, तो आहे नेमका जॉबला. बट आपण एकटे झालेलो आहोत आज देखील. बट खूप सुंदर असं मित्रांनो हे गाव आहे. सो म्हटलं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला हे जे गाव आहे ना ते दाखवूया. आता आपण वेल्दूर गावामध्ये आलेलो आहोत. समोरच बघा दोन रस्ते आपल्याला बघायला मिळतात, एक इकडे आणि इकडे. दोन्हीकडे आपण जाणार आहोत. इकडे आपल्या मित्राचं घर आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा आपण इकडे जाऊन येऊया, कारण इकडून पण तुम्हाला एक खूप सुंदर असं समुद्राचा व्ह्यू तुम्हाला मी दाखवणार आहे आणि इकडून सुद्धा दाखवणार आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा इकडे जाऊया. आता आपण इकडे चाललो होतोच, पण जाताना जो काही नजारा बघायला मिळाला आहे ना एकच नंबर, एक नंबर. समोरच बघा मित्रांनो ही सगळी अशी वस्ती आहे आणि समोरच आपल्याला इकडे समुद्र बघायला मिळतोय. किती सुंदर आहे ना मित्रांनो खरंच. म्हणजे ही जी गावं आहेत ना जी आता आपण सध्या एक्सप्लोअर करतोय ती करताना आपल्याला एक वेगवेगळे अनुभव तर येत आहेत, बट जे काही पाहायला मिळतं आहे ना अप्रतिम. बघा कशी सुंदर अगदी कौलाची घरं आहेत मित्रांनो. काही काही पत्र्याचे आहेत, काही काही कौलाचे आहेत, बट कसला व्ह्यू बघायला मिळतोय बघा इथून. आता चला इथूनच जरा खाली जाऊया. वेल्दूर जेट्टीजवळ आता आपण आलेलो आहोत. ही आहे मित्रांनो वेल्दूरची जेटी. काय नजारा आहे यार. हे बघा ह्या ठिकाणी आपण आता बाईक पार्क केलेली आहे आणि आता इकडे मित्रांनो ही जेटी आहे. हे बघा समोर बघू शकता, इकडे काही मच्छीमार बांधव आहेत, ते सर्व जाळी वगैरे आपण एक म्हणतो ना विणण्याचं काम चालू आहे या ठिकाणी. हे बघा बघू शकता. मला वाटते भरती आहे की काय कळत नाही, पण क्लायमेट पण बघा पूर्णपणे काळा काळा झालेलं आहे. आणि जी सगळी लोक आहेत ना ते आता ह्या ठिकाणी त्यांचं सर्व जे आपण म्हणतो ना फिशिंगचे वगैरे ना सामान असतं, नेट वगैरे, त्याचं सगळं इकडे दुरुस्तीचं काम चालू आहे. आणि इकडे काही मच्छीमार आहेत ते इकडे फिशिंग करतात. चला तर इकडे पुढे जाऊया. तर ह्या ठिकाणी मित्रांनो जी जेट्टी आहे ती संपते, म्हणजे ह्या ठिकाणी बोटी वगैरे लागतात. आणि तुम्ही बघू शकता तिकडे त्या ठिकाणी आपल्या मित्राचं घर आहे. तिथे मित्रांनो अंदाज लावा किती जबरदस्त व्ह्यू त्याला पाहायला मिळत असेल बघा. फक्त जरा थोडी पावसामध्ये जरा थोडी भीती आहे, नाहीतर मग बाकी दिवशी तर एकदम म्हणतो ना एक जबरदस्त असा नजारा त्याला बघायला मिळतो घरातून. आणि बघा पाणी अक्षरशः इथपर्यंत आहे. मला वाटतं समुद्राला भरतीच असावी कदाचित. आणि कसं आहे आता पावसामध्ये वगैरे तर बोटी तर आपण टाकायला आतमध्ये परमिशन नाहीच आहे. आणि हा असा मित्रांनो संपूर्ण एरिया आहे वेल्दूर जेट्टीचा. तुम्ही बघू शकता तिकडे मंदिर देखील आहे एक समोरच. हे बघा त्या मंदिराला देखील आता आपण भेट देऊ जाता. बट कोकणातल्या मित्रांनो अशा काही जागा आहेत ना ह्या त्या आवर्जून मी एक्सप्लोर यासाठी करत असतो की काय ना काहीतरी वेगळं बघायला मिळतं, आवर्जून वेगळं बघायला मिळतं मित्रांनो. आणि शिकायला देखील खूप भारी मिळतं. तिकडच्या संस्कृती वेगळ्या असतात, तिकडे लोक आपल्याला वेगळे बघायला मिळतात, त्यांचं राहणीमान एक वेगळं असतं. त्यामुळे मित्र म्हणेन की नक्की मित्रांनो अशा काही जागा आहेत ना ते एक्सप्लोर करा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देखील दाखवत असतो.
बघा या ठिकाणी बोट वगैरे आहे, किती सुंदर वातावरण आहे, कोणच नाही, अगदी शांत आहे मित्रांनो या ठिकाणी. फक्त काय याल तर अजिबात मस्ती करू नका पाण्याशी, कारण सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि भरती देखील आहे समुद्राला बघा. सो ही एक काळजी घ्या, जे काय कराल ते लांबूनच करा. चला आता जरा आपण पुढे जाऊया. पाण्याला भरती तर बघा कसली जोरदार भरती आहे, पूर्णपणे पाणी येते आणि इथं आपटतं आहे. आणि तिकडे समोरच बघा ते काका मासे पकडतायत. कसं इकडचा मित्रांनो पारंपरिक व्यवसाय हाच आहे मच्छीमारी, त्यामुळे आता कसं आहे बोटी तर टाकू शकत नाही, त्यामुळे ते ह्या ठिकाणी उभं राहूनच मासेमारी करतायत. बघा लाईव्ह अगदी आपल्याला मासेमारी देखील बघायला मिळालेली आहे. सो ही जी सर्व घरं आहेत ना मित्रांनो, ही सगळी घरं अगदी मित्रांनो इथली लोकल मच्छीमार लोकांचीच असावीत माझ्या मते, कारण ह्यांचा पारंपरिक व्यवसाय हाच आहे मच्छीमारी. तर समोरचं आहे आपलं श्री राधाकृष्ण मंदिर. हे बघा बघू शकता, खूप सुंदर असं मंदिर आहे मित्रांनो. ह्या मंदिराची मी एक शॉर्ट व्हिडिओ देखील मागच्या वर्षी केली होती. आता मंदिर पूर्णपणे बंद आहे आणि अगदी समुद्राच्या बाजूलाच आपल्याला हे जे मंदिर आहे ना ते बघायला मिळतं इकडे. आणि इकडे संपूर्ण मित्रांनो ही जी घरं आहेत ना ती इथल्या लोकल लोकांचीच आहेत. किती शांत वातावरण आहे बघा. आता दुपारच्या वेळेला मी आलो आहे, आत्ताच पाऊस पडून गेला आहे आणि बघा पूर्णपणे अगदी असं ऊन पुन्हा एकदा पडलेलं आहे. सो हाच एक खेळ मित्रांनो हल्ली चालू आहे ऊन पावसाचा. आणि तिकडे बघा ते जे काका आहेत ते बोट माझ्यामध्ये पलीकडे घेऊन चाललेले आहेत. किती सुंदर वातावरण आहे ना. त्यामुळे मी मित्रांनो आवर्जून सांगत असतो की कोकणातल्या अशा काही गोष्टी आहेत ना त्या तुम्ही आवर्जून फिरा, जेणेकरून तुम्हाला आहे ना ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल. हे बघा किती अगदी टच आहे बघा, अगदी समुद्राला टचच मित्रांनो आपल्याला हे मंदिर आहे ना ते या ठिकाणी बघायला मिळतं. जर कधी वेल्दूर साईडला आलात तर मित्रांनो नक्की हे जे मंदिर आहे ना ते एकदा कवर करा. या ठिकाणी या, खूप शांतता आहे मित्रांनो, त्यामुळे अशा ही जी ठिकाणं आहेत ती आवर्जून तुम्ही करा. तर आता आपण त्या साईडला होतो, तिकडे आपण आता मंदिर बघितलं आणि आता आपण पुन्हा एकदा सुरुवातीला मित्रांनो ज्या ठिकाणी होतो ना तिथे आता आपण आलेलो आहोत. बघू शकता, काय बोलू आता म्हणजे शब्दच कपूर्ण आहेत मित्रांनो. इकडे बघू शकता पूर्णपणे ह्या ठिकाणी अगदी रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला ह्या ठिकाणी हा समुद्र बघायला मिळतोय. आणि इथंच आपल्या पुढे मित्राचं घर आहे. त्या मित्राचं जे मित्रांनो जे घर आहे ना, घर अक्षरशः म्हणजे स्वर्ग आहे, स्वर्ग. तुम्हाला आता मी पुढे दाखवेनच. म्हणजे त्या घराचे मित्रांनो मी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकले होते ना, एवढे मला DM आले होते ना की दादा रेंटने देतात का, किंवा मग ट्रॅव्हलर्स लोकांना राहायला देतात का. पण तसं काय नाही आहे मित्रांनो, त्यांचं ते स्वतःचं घर आहे, त्यामुळे तसं काय होत नाही. बट घरच इतकं सुंदर आहे ना, तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून बघालच. सो चला आता ह्या ठिकाणी आपण जाऊया. तर आता आपण जरा तिथूनच पुढे आलेलो आहोत. बघू शकता मगाशी आपण तिकडे होतो, ती बघा ती चिठ्ठी दिसते ना तिकडे आपण होतो. आणि आता येताना आपण पूर्णपणे असं आलेलो आहोत. इकडे आपण गाडी पार्क केलेली आहे आणि समोरच आहे रामकृष्ण हरी मित्रांनो विठ्ठलाचं मंदिर आहे. आणि इकडे बघू शकता हे आहे आपल्या मित्राचं घर. तुम्हाला मगाशी म्हटलं ना ते हेच घर आहे. किती सुंदर घर आहे मित्रांनो, तुम्ही एकदा फक्त आता बघा. अगदी समुद्राला टचच हे आपल्याला घर बघायला मिळतं. आता मित्रांनो तो राहत नाही या घरी, कारण तो आता चिपळूणला शिफ्ट झाला आहे. बट तुम्ही मित्रांनो एकदा घर तर बघा. म्हणजे लास्ट टाईम आम्ही उन्हाळ्यामध्ये आलो होतो ना त्यावेळेला इथे खाली होतो, त्यांनी इथे पुढे शेड वगैरे मारली होती. बट आता इथं कोण राहत नाही जास्त, म्हणजे तो चिपळूणला असतो, येणं जाणं असतं. बट तुम्ही बघा कसला नजारा आहे, फक्त तुम्ही एकदा बघा. इथे मस्तपैकी आम्ही त्या टायमाला खुर्च्या वगैरे टाकून बसलो होतो आणि अगदी हा निसर्गाचा हा जो समुद्र आहे त्या समुद्राचा मित्रांनो आनंद घेत आम्ही ह्या ठिकाणी जवळ 2 ते 3 तास ह्या ठिकाणी होतो. कारण ह्या अशा जागा मित्रांनो फार कमी बघायला मिळतात कोकणामध्ये. आणि त्यातून हे घर जरी छोटं असलं तरी इथे मिळणार जे सुख आहे ना मित्रांनो ते कितीतरी लाखो करोडो रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे घर छोटं असू द्या, बट मित्रांनो नेहमी वाईब आणि तिथलं वातावरण हे खूप चांगलं असावं लागतं. कोकण आहे मित्रांनो, कोकणाला का स्वर्ग म्हणतात ना त्याचं हे एकमेव उत्तम असं उदाहरण आहे जे आता आपण समोर बघतोय. चला आता आपण निघूया, कारण तो आता घरी तर नाही आहे, त्यामुळे जास्त वेळ काही थांबत नाही. आणि दुपारची वेळ आहे, एकटाच आहे, त्यामुळे मित्रांनो जास्त काही वेळ थांबत नाही. आता इथून आपण पुन्हा एकदा आपला जो रूट आहे ज्या रूटने आता आपण त्या रूटला आपण पुन्हा एकदा निघूया. आणि मी तुम्हाला एक मगाशी म्हटलेलं की ह्या ठिकाणी मित्रांनो बोटिंग देखील चालते. तर आपला जो मित्र आहे त्याचाच भाऊ आहे, त्याचीच मित्रांनो ती बोट आहे सी व्ह्यू टुरिझम या नावाने मित्रांनो त्यांनी ती बोटिंग आहे ती चालू केलेली आहे. त्याचं पेज देखील इंस्टाग्रामला आहे. बरेचसे पर्यटक ह्या वर्षी तर मला वाटतं बुकिंग एकदम फुल होत्या, कारण ज्यावेळेला तुम्ही अंजनवेलला वगैरे येतात ना पर्यटक, त्यावेळेला आवर्जून वेल्दूर गावाला भेट देतात आणि त्यावेळेला त्यांना बोटिंग वगैरे करायची असते. खास डॉल्फिन सफारी मित्रांनो जर तुम्हाला अनुभवायची असेल ना तर वेल्दूर या गावात आल्यावर सी व्ह्यू टुरिझम ह्या मित्रांनो पेजला इंस्टाग्राम पेजला तुम्ही आधी पहिल्यांदा फॉलो करून ठेवा. तिथे तुम्हाला सर्व कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा त्याच्याशी तुम्हाला डायरेक्टली संपर्क साधता येईल. मी आता नंबर देतोच आहे, पण तिकडून देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची जी राईड आहे ती तुम्ही तिकडून बुक करू शकता, किंवा मग बोट सफर आहे ती तुम्ही बुक करू शकता. आता पावसाळा आहे त्यामुळे पूर्णपणे बंद आहे, बोटी घालायलाच परमिशन नाही आहे मित्रांनो समुद्रामध्ये, त्यामुळे हा विषय तर तुम्ही स्किपच करा. पण मला वाटतं दिवाळीनंतर वगैरे नक्कीच ह्या ज्या काय सगळ्या गोष्टी आहेत त्या चालू होतातच. मी नक्कीच त्यावर देखील एक व्हिडिओ बनवेन नंतर, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. बट आवर्जून मित्रांनो जर कधी अंजनवेल वेल्दूर या भागामध्ये आलात तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याचा अनुभव घ्या. तर मित्रांनो तुम्ही तर बघितलं असालच की आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे वेल्दूर गाव आहे ना ते एक्सप्लोर केलेलं आहे.
अशीच आपण बरीचशी छोटी मोठी गावं देखील एक्सप्लोर करत असतो. म्हणजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ आवडतात ना, कमेंट करून नक्की कळवा, कारण बॅक टू बॅक आपल्या व्हिडिओ येत आहेत आणि नक्कीच तुमचं प्रेम हे मला दिसतंयच. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कोकणातल्या अशाच माझ्या सगळ्या व्हिडिओंना प्रेम देत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.